आशिष आमचे मालक असत हय सर, आता मालक आणि आमचे चालक तकडे असत. दिनेश मेस्त्री असं आपल्यासोबत. मंदार असं मंदार आपले त्या मंदाराने आपला आता पूजा करून घेतल्याने, अगरबत्ती लावल्याने आणि आपल्या प्रवासात सुरुवात होती जयशन. आता दिनेश आपलं असा ड्रायव्हिंग सीटवरती, म्हणजे दिनेश पायलट आपला. आता गाडी चालली आणि आपण तळोजा पोहोचला. तळोजा जो MIDC एरिया आहे ना थैसर पोहोचला. पण मग संध्याकाळची वेळ आणि याच वेळेस आहे ना पावसाने थोडंसं गोंधळ घातला ना. तर आता अशाच पावसात आपण पोहोचलो कळंबोली. कळंबोली ब्रिजच्या खाली, म्हणजे कळंबोली नाक्यावरती असं. आपल्या पुढे अजून कोण नाहीत. आता आपण जो आपला रेग्युलरच आहे वैष्णवी, तर वैष्णवीवरती लाव. पण मग आपल्या पुढे कोण नाहीत. आशिष असं आता सध्या पायलट सीटवरती. तर आशिष आता गाडी चालू केलं, आशिष पुढे झालं आणि आपला दिनेश होता. तर दिनेश असंच सोबत. ज्या सुविधा हव्यात त्या नाही आहेत. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, चालला गावी आणि गावी जाण्याचं कारण असेल थोड्याफार गोष्टी अशा असतात की आपण ज्या रोजच्या बघता, रोजच्या आपल्या अनुभवातल्या असतात. आज आपण टेम्पो ट्रॅव्हलर्स घेऊन चाललो. तर ही टेम्पो ट्रॅव्हलर्समधनं आपला प्रवास कसा होता तो आपण बघूया. आपल्यासोबत कोण कोण असतात ते तर आपल्याला माहिती असतात, तरी पण आपल्या मेंबरसोबत चर्चा आणि ह्यो रात्र प्रवास आपण कसं करता तो बघूया. चला तर मग यो प्रयत्न एक तुमच्यापर्यंत आणण्याचं एक वेगळं होतो. जर आवडलं होतं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि माझा जर इंस्टाग्राम ID फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. चला मित्रांनो, ही एक वेगळी आगळी वेगळी मजा घेऊ. छोटी गाडी आहे पण मग तरी सीट पॅक असं त्याचा. आज आपण ही गाडी घेऊन चाललो. आशिष आमचे मालक असत हय सर, आता मालक आणि आमचे चालक तकडे असत. दिनेश मेस्त्री असं आपल्यासोबत. मंदार असं मंदार आपले त्या मंदाराने आपला आता पूजा करून घेतल्याने, अगरबत्ती लावल्याने आणि आपल्या प्रवासात सुरुवात होती जयशन. आता बाबा असत ते समोर. बाबा चला, अरे सर सर्कलवरून आपण सरळ आता जाणार असतात डोंबिवली स्टेशन. वरती स्काय वॉक दिसतं असं आपलं बघा. हे द्वारका हॉटेल एकेकाळी भरपूर फेमस असणारा हॉटेल होता आणि लँडमार्क होतो जो. आणि सर समोर स्टेशन चाललो होता आपण. चलो गणपती बाप्पा मोरया. सुरुवात झाली आपल्या प्रवासात. पैसरनं आपण निघतो होतं. हे समोर बघा नृत्य नगरी डोंबिवली स्टेशन असं समोरच. आणि पैसरनं आपण जे चाललो होतं समोर आपल्या ड्रायव्हिंग सीटला आज आपलं पायलट असा दिनेश मेस. आणि दिनेश आपल्यासोबत आता असा. आपण बघूया आपलं हे प्रवास कसं होता तो. चालत बोलत असं खेळत मज्जा करत जाणारा असा आज तो प्रवास खरोखर खूपच छान होता. चला पुढे बघूया. तसंच पण हैसर क्रिकेट चालू असा. हां हो ना. आणि हे पण टुर्नामेंट असत असेच नाही तर मग हैसर टुर्नामेंट असत. कप ठेवल्याने होते मगाशी येताना बघितले ट्रॉफी. आणि आपल्या गाड्या ज्या असतात ना त्या पार्किंगसाठी हय लागलेल्या असतात. ड्रायव्हिंग सीट बघा त्या गाणी लागली असतात. ती जरा गाणी आपल्या प्रॉब्लेम देते कारण त्या गाण्यांमुळे कॉपीराईट पडतात मोस्टली. हां तर आपण बघूया कसा होता ते.
तर सध्या दिनेश आपलो असा ड्रायव्हिंग सीटवरती, म्हणजे दिनेश पायलट आपला. आता गाडी चालली आणि आपण तळोजा पोहोचलो. तळोजा जो MIDC एरिया आहे ना थंयसर पोहोचलो. पण मग संध्याकाळची वेळ आणि ह्याच वेळेस आहे ना पावसाने थोडंसं गोंधळ घातल्यान असा. तर पावसाचा ह्यो गोंधळ कसो हा तो बघूया, कारण मग पाऊस पडलो तर मग पुन्हा आपल्याला काही शूट करूक भेटणार नाही. एकंदरीत बघितलं तर मग पावसानं खूपच चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत साथ दिला ना, म्हणजे पाऊस जरा विसावलो असा, म्हणून आपल्याला व्हिडिओ करूक चान्स मिळालो. हो बघा पाऊस सुरू झाला ना की मग सगळीकडे जी हिरवळ असता, म्हणजेच आपण बघितलं तर मग डोंगर जे असतील हिरवी चादर पांघरून म्हणून येतात. निसर्ग बघण्याची एक वेगळी दृष्टी आहे, खूपच छान वाटतं. आणि कोकणात बघितलं तर मग कोकण स्वर्गच असा, या स्वर्गाची अनुभूती आपल्या काय जागे ये आपको समृद्धि है. रस्त्यांची हालत जकडे तकडे हीच आहे. आणि आपल्या काय दुसरी गोष्ट सांगता, कारण जा बोलतोय ना तर आपण सध्या अनुभवतो आपला जो नॅशनल गोवा हायवे म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग जो असा ना त्याची पण परिस्थिती हीच असा. पावसान गोंधळ घातल्यान आमकाच पाऊस भेटलो आज जाताना, नाहीतर मग पाऊस नव्हतं एवढं काही. दिवसभर सगळी रिपरिप होती, पाऊस पडा आणि जाय वाईच 5-5 मिनिटात. पण मग आता कंटिन्यू पाऊस पडता आणि पाऊस जोरदार असा, म्हणजेच मुसळधार पाऊस. तर आता अशाच पावसात आपण पोहोचलो कळंबोली ब्रिजच्या खाली, म्हणजे कळंबोली नाक्यावरती असं. आणि आता आपण पनवेलाच्या रस्त्याक असं जुनो पनवेलचा रस्तो घेतला आज. पण मग ट्रॅफिक पण तसंच आणि पाऊस पण तसंच. वाजले संध्याकाळचे 8 वाजता आपण पनवेलात पोहोचलो. आपण जे इलाव करणार आहे तर मग आपण पुढे इलावलं आहे, कारण आपल्या पुढे अजून कोण नाहीत. आता आपण जो आपला रेग्युलरच आहे वैष्णवी, तर वैष्णवीवरती इलाव, पण मग आपल्या पुढे कोण नाहीत. हां, हर्षद ओळखता, हर्षदचे पप्पा असतात आज आपल्यासोबत. आणि दिनेश असा थंयसर, मंदार असा, पण आपलं दुसरं एक मेंबर असत अजून ते थंयसर. काही गाडी चालवताना आपल्या पुन्हा हर्षद दिसतं, आशिष, सॉरी हां आशिष. त्या हर्षदचं नाव घेतलं ते मगापासून, ते त्याचाच येतं तोंडात. आणि आपल्यासोबत जितू असं आहे. जितू आता असणार ना रेग्युलरच्या व्हिडिओमध्ये, तुमका जितू दिसणार, आशिष दिसणार, आपला दिनेश दिसेल आणि बाकीचे मेंबर्स दिसतील. तर चला आता आपण पुढे जाऊया. आणि कसं की आता रात्रीची वेळ असतली तर मग आपण पण आराम करूया, गपगुमान मागे जाव्यान आणि झोपून देव्यान. बाकीच्या गोष्टी आपल्याला सकाळी बघूक मिळतील किंवा रात्री. आपली गाडी ही असं. अच्छा, आपलं पायलट आता बदलतो. पायलट बदलणार ना आता. दिनेश हैसर होतो. अरे गप. हा, तर दिनेश हे आमचे रेग्युलरचे जे असत ना ते कानपाट फोडीन. उगाच आता सगळा घाण करशील ना कपडे. मग आज काय नाही, चल. माझ्याकडे काही पण बघितलं ना तरी येतातच हे मेंबर असत. माझी रेग्युलरची आधी बघितल्यानंतर आधी थांबत नाही.
तर आपले आज ठाणेश्वरलीचा हा योगेश असा आज. अरे वा, दाखवतोय बघा. तरी आपण टायमातच असो. गाडी आपली हक्काची ठाणेश्वर, एकामागोमाग एक ह्या आपल्या गाड्या हक्काच्या असतात आणि ह्या हक्काच्या गाड्यासोबत आपण चलतो, प्रवास करतो. आज आपल्यासोबत योगेश. तिकडून जाऊया. तर आजच्या गाडीवरती असणारे आपले हक्काचे माणूस सगळे चिले आता खाली उतरतले, ते चलतले. आणि बऱ्याच दिवसानंतर दिसलेलो आमचा हक्काचा माणूस. खय गाय अरे मीच नसतोय धड, त्यांका काय बोलणार. चला आपल्या गाडीत आपण रिटर्न. काय बोलवता मंदार आपलो हक्काचा माणूस. हे आपले आता ह्या कुटुंबातले मेंबर्स असत, म्हणजे सभासद असत. या ट्रॅव्हल्सच्या कुटुंबातले सगळे मेंबर्स असत. मंदार चला आता हे चलतले, आपण पुढे जाऊया. आता सकाळच्या वेळेस आपण बाकीच्यांचं सगळ्यांचं इंट्रो पण घेऊया आणि आपलं पण इंट्रो देऊया. झाला काय संध्याकाळची वेळ होती ना, त्याच्यामुळे आपण इंट्रो वगैरे केला नाही. हां, तर मग आशिष असा आता सध्या पायलट सीटवरती. तर आशिष आता गाडी चालू झालं, आशिष पुढे झालं आणि आपला दिनेश होता. तर दिनेश असाच सोबत. आणि आपण ह्यांका सकाळी पुन्हा ह्यांच्यासोबत चर्चा करूया. आता ही जी रात्रीची वेळ आहे त्यावेळेस चेहऱ्यावरती क्लिअरिटी नसणार सगळ्यात पहिली तर गोष्ट. त्याच्यामुळे तर मग त्याच्यामुळे की कसं आहे की आपण सकाळी फ्रेश माइंडने भेटूया आणि पुढचा व्हिडिओ करूया. ठीक आहे. आता बाकीचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमका दिसतच. सध्या आपण चालला गोवा हायवेन, म्हणजेच मुंबई गोवा हायवेन चालला. आणि मुंबई गोवा हायवेन जर चालला तर मग सध्याची काय कंडिशन आहे रस्त्याची ना ती बघ्या ना. हैसर तर धड हा रस्तो, पण मग पुढे ह्योच रस्तो धड असतात याची गॅरंटी नाही. कोलारपासून तर मग पुढे ह्या रस्त्यांची जी दुरावस्था ना ती बघ्या की कोकणात जाणाऱ्या माणसांचे काय हाल होतात. आता गणपती येताच आपण गणपतीसाठी खास गावी जाणारे आपले कोकणकर म्हणजेच कोकणवासी म्हणजेच चाकरमानी. तर मग हे सगळे ज्या ह्या अवस्थेत जातात ना रस्त्याच्या ह्या कंडिशनमध्ये, तेव्हा बघशाल तर पुढे कोलाडच्या नंतर तर हालत म्हणजे खराबच होता. गाड्यांची वाट लागता ह्या होत्या तितकाच. गाडी शाप अगदी लांबच्या लांब ट्रॅफिक असता लागलेली. 4-4 तास त्या लाईनीत थांबूचा लागता. तर मग ही अवस्था फक्त आमच्याच पदरात का काय? आम्ही जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही काही चुका केला हो का? काही आमच्यात चुकी बरोबर. असा ही गोष्ट अशी आहे की आमचा काहीतरी चुकला. आम्ही जो आमचा प्रतिनिधी निवडला तो काहीतरी चुकलो हे असंच. आणि बाकीच्या गोष्टी बोलताना बोलतात की ह्यो रस्तो एवढं किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर जो रस्तो एका दिवसात केला नाही, 300 किलोमीटर रस्तो 5 दिवसात केला नाही, 7 दिवसात केला नाही. पण मग हे जर केल्यानंतर मग ह्या मुंबई गोवा हायवे म्हणजेच महामार्गात आता सध्या 18 ते 20 वर्ष झाली असतील. हे 18 ते 20 वर्ष काम रखडलेलं आहे. याचं कारण काय नेमका हेच समजत नाही. काय आमच्या पदरात असे दगडमाती पडणार असत ह्याच असं गणपतीत. हो, गणपतीत आता तेच होणार आहे. कारण गणपतीत ह्या अवस्थेत असे जे जातो ना चाकरमानी गाड्या घेऊन, तर सगळ्या लांबच लांब रांग्या असतात आणि फार गैरसोय होता. म्हणजे अगदी रस्त्यान पिडल्या नसा असा आता आमचा 5वीत पुजलेल्यासारखा असा. आता जो अगोदरचा रस्तो होतो तो तरी बरं होतो. अगदी लोक सरळ सुसाट जायचे, ना कोणाची इडा होती ना कोणाची पिढा होती. पण ही इडा घेऊन मग तसंच पुन्हा घरापर्यंत होता. आता चला तर मग पुढे आपण बघूया पुढे अजून काय आपल्याला बघू मिळतात. आपण आता सध्या पेनमध्ये असो आणि चला मग पुढे जावं. आत्तापर्यंत तरी रस्त्याची काय म्हणजे दुरावस्था नाही, रस्ते चांगलेच असतात हैसर पुढेपर्यंत. पुढे आणखी काही कंडिशन असतात. रोड कंडिशन एवढी बेकार असणार ती पुढे काय असतात ती बघूया. एका गाडीवर ना 3 जण असे चालले.
बघितलास रात्रीचो ह्यो प्रवास अशा रस्त्यांच्या परिस्थितीत म्हणजे कसं होईल. अपघातांचे निश्चितच या साम्राज्य बनलं असं. गोष्टी भरपूर वाईट असत पण मग आपल्याच देशात असत या गोष्टी खंत असत. कशिडीत पोहोचला आपण. कशिडी बॉक जायला आता बघा पण कसं म्हणजे आपल्या इज्जतीचा पंचनामा हा जागोजागी होतच आहे कोकणात जाणाऱ्या रस्त्यांमुळे. बाकी काय नाही बोलत. जे बायपास दिले त्या बायपासचं काम अजूनपर्यंत पेंडिंग आहे. तो पण बघा बायपासच आहे. बोगद्यात पुढे लाईट नाही आहेत. पैसरना तिसरो बायपास आहे. पैसर चौथो बायपास आहे. पैसर पाचवो बायपास आहे. बाकी सगळं ठीक असा पण मग जर बोगद्याचं काम पूर्ण झाला तर मग इतर सुख सुविधा ज्या सुविधा हव्यात त्या नाही आहेत. म्हणजे बोगद्यात लाईट नाही आहेत
बोगद्यात माइलस्टोन्स नाही आहेत जे आपले मार्गदर्शक फलक जे होत